एका मुलीने मला डीएम करून विचारले की ज्योती, मी आता प्रेग्नेंट आहे आणि मला आता जॉब सोडावा लागणार आहे कारण मी आई होणार आहे, तर तुला काय वाटतं मी जॉब सोडला पाहिजे की नाही? तर नाही. जॉब सोडून तू काय करणार आहेस? मॅटर्निटी लीव्ह घे 6 महिन्याची, बाळाची काळजी घे, स्वतःची काळजी घे आणि त्याच्यानंतर जॉबला जा आणि 9 महिन्यापर्यंत काम कर बाई. जर तुला वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी असेल तर वर्क फ्रॉम होम कर, पण काम कर. नवरा तुला 10 गोष्टी शिकवेल, सासू सासरे तुला 10 गोष्टी सांगतील, तुझ्या घरातले पण तुला 10 गोष्टी सांगतील, पण तू आत्ताच्या या अशा सिच्युएशनमध्ये बाळाला जन्म देतेस तर तू जॉब कर. समजलं? कारण या टायमिंगला बरीचशी लोक आहेत जे बाळांना जन्मच देत नाहीत. पृथ्वी तलावर त्यांना माणसंच नको आहेत, त्यांनी अडॉप्ट केली आहेत कुत्री मांजरी. त्या टायमिंगला तू एक छानशा बाळाला जन्म देते, पण ते बाळ कुत्र्या मांजरांसारखं नाहीये. त्याला खर्च असतो, ते बोलतं, ते डिमांडिंग असतं. आणि जे ऑलरेडी दुसऱ्याच्या बाळाबरोबर तू लग्न केलंय ना, ते पण राक्षसी बाळ. हा म्हणजे कोण? तुझा नवरा. तेही बोलणार 6 महिन्याने 8 महिन्याने की तुम्ही जॉब नाही करत आहात, ओके, सगळं मला सांभाळावं लागतं, एकटा मी करतोय सगळं फायनान्शियली. तुझ्या अशा सिच्युएशनमध्ये काही देव करो प्रॉब्लेम नको व्हावा, पण जर काही झाला, मेडिकल इमर्जन्सी झाली, काही फायनान्शियल प्रॉब्लेम झाला, जसं आता ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये तर तुला माहितीच आहे युद्ध अँड ऑल दॅट चालूच आहे, तर काही फायनान्शियल प्रॉब्लेम आला, त्यावेळी तुझा नवरा कोणासमोर हात पसरणार? त्याच्या आईवडिलांजवळ, नाही तर तू तुझ्या आईवडिलांजवळ पसरवणार हात. हा, तुमची सेव्हिंग जी काय आहे ती तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी ठेवलेली असणार, तुमच्या बाळासाठी किंवा तुमचं रेंट असणार, तुमचं खाणं पिणं राहणं सगळ्या गोष्टींसाठी. सो तो फायनान्शियली एकटा असणार. त्यावेळी त्याला तू नाही आवडणार, त्यावेळी त्याला त्याचे घरचे आवडणार, कारण त्यांनी त्याला हेल्प केली. पण त्यावेळी तो हा नाही विचार करणार की बायको का घरी आहे, बायको बाळासाठी घरी आहे. सो इट्स बेटर, माझं असं सजेशन आहे जेवढ्या पण बायका आहेत त्यांना, की तुम्ही तुमचं ते आई 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 करणार आहे ना, त्याने काही होणार नाही. ते जुन्या काळातल्या बायका जे आई आई करत होत्या ना, ते ठीक होतं. पण आत्ताच्या टायमिंगला तुम्ही एकटे राहत आहात, फक्त नवरा बायको आणि बेबी, तर प्लीज तुमचा 1,00,000-2 लाखाचा जॉब असेल ना तर तो करा. कोणाला तरी 10 ते 20 हजार रुपये द्या आणि फुल टाइम तुमच्या घरी जॉबला ठेवा, घरात कॅमेरा ठेवा. ना तू तुझ्या आईवर डिपेंड राहा, ना तू तुझ्या सासूवर डिपेंड राहा. कारण की ना तुम्ही लग्नच एवढ्या लेट करताना तोपर्यंत तुमच्या आईचे गुडघे आलेले असतात तोंडात. ती आता काय तुमच्या बाळांची काळजी बिजी घ्यायलेली नसते, ती झालेली असते म्हातारी. तुम्ही लग्न लेट करता, तुम्हाला पोरं लेट होतात, त्याच्यानंतर तुम्ही अपेक्षा नाही करू शकत तुमच्या आईकडून, तुमच्या सासूकडून की तुमची काळजी घेईल. आणि जर घेतली तर ती बोलणार आमच्याकडे येऊन राहा, तर ते तर तुम्हाला जमणार नाही. कारण त्या लोकांचं थिंकिंग मेंटॅलिटी एक टॉर्चर वेगळंच असतं, ते त्यांच्या थिंकिंगनुसार चालतात. तर तुम्ही कोणावर डिपेंड राहू नका. आणि आफ्टर 6 मंथ्स मॅटर्निटी लिव्ह नंतर तुमच्या नवऱ्याचं ते 4 आण्याचं ऐकू नका. जेव्हा त्याला फायनान्शियल प्रॉब्लेम होतो ना, त्यावेळी तो ज्या स्टेजवर जातो ना बोलायला तुम्हाला की तू घरात बसली आहेस, तू कमवत नाहीयेस, स्वतःची तब्येत बघ, शरीर बघ, कशी झाली आहेस, काय अवतार केलायस, कशी जाडी झालीये, म्हणजे तो त्यावेळी त्या फ्रस्ट्रेशनमध्ये, पैसा नसलेल्याच्या फ्रस्ट्रेशनमध्ये तुम्हाला इतकं काही घालून पाडून बोलणार ना की तुमच्या डोक्याचा सत्यानाश होऊन जाणार. आणि त्यावेळी तुम्हाला असं वाटणार की ऍक्च्युली प्रॉब्लेम प्रेमाचा नाही, प्रॉब्लेम पैशाचा आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण प्रेमात असतो ना, त्यावेळी कधी कोणाचं ऐकायचं नाही. पैसा फर्स्ट प्रायोरिटी ठेवा सध्याच्या या कलियुगमध्ये, ओके. तुमची 90 काय आहे, तुमचे 100% प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील. प्रेम आहे, पण प्रेमाने पोट नाही भरत, त्याला पैसाच लागतो. मुलांना जन्म देताय, पुढे तुम्हाला तुमची पिढी घडवायची, तर त्याच्यासाठी दोघांना मिळून गोष्टी करावी लागणार. या महागाईमध्ये एकट्या नवऱ्यावरती बर्डन टाकून काही उपयोगाचं नाहीये. पुरुष प्रधान लोक असे आहेत ना की त्या लोकांना जरा त्रास झाला ना ते बोंबलत त्यांच्या आई वडिलांकडे जाणार आहेत, आणि त्याच्यानंतर त्यांचे आई वडील श्रेष्ठ आणि तू बकवास. सो हे सगळं तुला ऐकायचं नसेल तर कृपया करून जॉब कर. आणि जेवढ्या पण मुली आहेत तेवढ्यांना मला हेच सांगायचं, तुम्हाला लग्न करायचे, पोरं करायचे, कुत्री मांजरी ठेवायचे, काही करायचं आणि तुम्हाला जॉब करत राहा. तरी रोजगार द्या, घरामध्ये कामवाली ठेवा, कॅमेरा लावा, घरात बसू नका. काही 4 आण्याची व्हॅल्यू मिळणार नाही, नाहीतर काय. बघा ना, खरंच. आय नो बऱ्याच लोकांना माझ्या या व्हिडिओचा राग आला असेल, पण प्लीज प्रत्येक गोष्ट पर्सनली घेऊ नका. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जॉब करणं फार गरजेचं आहे, इंडिपेंडेंट राहणं फार गरजेचं आहे. आज मी इंडिपेंडेंट आहे, ब्लॉगर आहे, मी चूज केलं सोशल मीडिया, त्याच्यामुळे आज शीन सारखा मोठा ब्रँड आम्ही हँडल करतोय. आणि मी एकटीच नाही तर माझ्याबरोबर माझी मुलगी सुद्धा. सो आम्ही दोघीही मेहनत करतोय आणि एवढ्या चांगल्या ब्रँड बरोबर आम्ही कोलॅब करतोय. तुम्हाला शीनचे प्रोडक्ट्स मी आधीही सांगितले खूप छान आहेत. फक्त कपडेच नाही तर त्यांच्याकडे ऑल ओव्हर होम डेकोर पासून सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे आहेत ते प्रोडक्ट्स. Guys, I hope you like my Care Bear collection, and if you want to get these same clothes like me, then or download the Shein app now, and if you want more details, check out the caption.